डॅडीने तुळजाचं श्राद्ध घातलंय. अख्ख्या गावाला जेवण घातलं. त्याचंच हे लाडू आहेत. अहो डॅडीचा राग आम्ही समजू शकतो, पण जित्यापणी असं लेकीचं श्राद्ध घालणं म्हणजे. डॅडींचा राग माहित नाही तुम्हाला? हा, अहो डॅडीनी तुळजाच्या सगळ्या आठवणी बाहेर काढून टाकल्या आणि जाळून टाकल्या. फार राग केली त्याची, एक सुद्धा आठवण शिल्लक ठेवली नाही. माझी डिग्री. तिची तर राख होई परतूर जाळून टाकली. तुळजा, तुळजा, वहिनी तुळजा, वहिनी दारू कडकी. तुझं दार उघड ना. तुळजा, तुळजा, तुझा दरवाजा का बंद केलायस तू? हे बघ, तुझा रागाच्या परत चुकीचं काय करून घेऊ नकोस. तुझा दरवाजा उघड ना. हे घे, हे दागिने पण घेऊन जा. डॅडीने त्यांच्या मुलीचं श्राद्ध घातलंय ना, तर त्यांना सांगा की हे दागिने पण कुठेतरी विसर्जित करून टाका. तसंही मेलेल्या माणसाला दागिन्यांचं कसलं कौतुक. मला त्यांचं काही नको. आता जे काही करीन ते स्वतःच्या हिमतीवर उभं करून दाखवेन. हे घ्या. वहिनी वहिनी, वहिनी अगं सावर स्वतःला. कसं सावरू मी माझ्या स्वतःला? एवढ्या मेहनतीने मी माझी डिग्री मिळवली होती आणि डॅडीने ती जाळून टाकली. वहिनी अगं त्यांनी फक्त कागदाचा एक तुकडा जाळलाय, पण तुझं ज्ञान, तुझी जिद्द, तुझी स्वप्न हे सगळं नाही जाळू शकणार ते. खरे अक्का म्हणते ते. अगं लहानपणापासून आम्ही तुला बघत आलो. आम्हाला माहिती तू किती हुशार आहेस. तुझ्याशी हुशारी कधीच कोणी तुझ्यापासून राहून नाही घेऊ शकत. तुझी जिद्द बघून मी अजून पण इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करते. तू आमच्यासाठी फक्त आमची वहिनी नाहीयेस, आमची प्रेरणा आहेस. काही झालं तरी हिंमत नाही हारायची. आम्ही तुझ्याकडून शिकलोय. तुळजा, तुझ्या डोळ्यातली डॉक्टर बनायची स्वप्न किती मोठी आहेत ना, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. मी तुला तुझं स्वप्न पूर्ण करायला माझ्यानं जमल तेवढी मदत करेन. डॅडी, इथनं पुढं तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ना,
ती मला द्या. मी ती हसत हसत सहन करेन, पण तुळजाला झालेला त्रास मला नाही सहन होणार. सूर्या, हार मान नको पोरा. समजा व्यवस्थित होईल. तुम्ही काही गुन्हा केलेला नाही, प्रेम केलंय. राग माणसाला माणसात न उठावतो हे लवकरच कळलं दाजीच नाही. सूर्या, तुला काय आयडिया देतो, त्यांचं मन जिंकायचं. तू आहे तसाच राहा. अरे तुझं मन एवढं निर्मळ आहे ना, तुझ्याबद्दल कुणाच्याच मनात जास्त दिवस राग राहू शकत नाही. अरे पोरीनो, चला चला लवकर, आपल्याला गावातल्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे. ए दादा, चला दाजी या. चला या. हे उचलून किती वर्ष देवीला तसंच ठेवायचं? नाही नाही, मी काय म्हणतो, आता त्या मंदिराचा काय पालट करण्याची वेळ आली. तुम्ही असं करा, तुम्ही नवरात्रीच्या कार्यक्रमांच्या आयोजनाचं बघा, बाकी आमच्यावर सोडा. असं करतो, आम्ही येतो तिकडं मंदिरात आणि बोलतो त्या कमिटीतल्या माणसांची. हा, आता येतो की जरा. आता काय गप्पा मारतात ठेवान काय? हा, चिरंजीव. काय पालट तर होणारच. तो आपल्या पैशातून नाही, लोकांच्या पैशात. एकदा का लोकांनी वर्गणी दिली, पैसा बी आपलाच, नाव बी आपलंच, मान बी आपलाच. डॅडी, सत्य. डॅडी, डॅडी, अहो तुझा ताई डबा परत दिलाय आणि त्यात त्यात काय पुढे बोलशील का नाही? तुम्ही लग्नात दिलेले सगळे दागिने परत दिलेत. वा 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 वा, याला म्हणतात निंबाळकरी माज. आहा! आमच्या पोरीत बी तो उतरणारच, विसरलोच होतो आम्ही. बरं झालंय दागिने परत आले. बघितलं का चिरंजीव, लग्नाचा खर्च वसूल. आता हे दागिने तुमच्या बायकोचे. बायको, नीट सांभाळून ठेवा. आता आम्ही तिच्या वस्तू जायला सांगितल्या म्हणून दागिने बी जाळून टाकाल तुमचा काही नेम नाही. तिच्या वस्तू झाल्या जाळून, आता तिच्या संसाराची राख रांगोळी करायची. चला चिरंजीव, मंदिरातले कमिटीवाले आपली वाट बघत असतील. चला. वहिनी, झाली का तयारी? हो झाले, चला निघूयात. हे असं का, काय झालं? छान नाही दिसत आहे का? नाही नाही, तू चांगलीच दिसतेस, पण जरा एमटी एमटी वाटतंय नाही? हा, म्हणजे? अगं म्हणजे जरा मोकळी मोकळी वाटतेस. हा तेच ते. हा, आज पहिल्यांदा तू आणि दादा जोडीने एकत्र गावात देवदर्शनाला जाणार ना, मग आम्हाला वाटलं की तू. आलं माझ्या लक्षात, पण आता माझ्याकडे काहीच दागिने नाहीयेत. आता जशी आहे तशी बघू देत गावातल्यांना, काय फरक पडतो. असं कसं? जगतापांची सूनच तू आता. आम्ही तुला असं कसं जाऊ देऊ? आमच्या लाखात एक दादा ना आमच्यासाठी लाखात एक अशी बहिणी आणली. आता तुम्ही कुठून आणणार दागिने? बस. आता कशी
लाखात एक दिसते आमची वहिनी. अगं पण खरंच याची काही गरज नव्हती. मान्य की स्त्रीचं सौंदर्य वाढवतात दागिने, पण खरं सौंदर्य वाढवतं ते म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं हसू, जे तुमच्यामुळे येते की माझ्या ओठांवर. वहिनी तू कसली भारी बोलती ग. जेवढी भारी बोलती तेवढीच सुंदर पण दिसती. कळायला नको का लोकांना, म्हणून हे दागिने. आता बघ बाहेर गेले ना सगळे कसे बघत राहतात तुझ्याकडे. मला तर वाटतंय आपण मंदिरातून माघारी आलो ना की मी तुझ्यावरती लिंबूच ओवाळून टाकणार आहे. बरं आपण निघूयात का आता, की अजून काही तयारी बाकी आहे? हा फक्त हातात सोन्याच्या बांगड्या पाहिजे होत्या ना. आता राहू दे, त्याची खरंच काही गरज नाहीये. असं कसं? बांगड्या तर घातल्याच पाहिजे की. मला नाही या बांगड्या घालून सूर्यासोबत मंदिरात जायला मिळाल. तुझ्या निमित्तानं या बांगड्यांना तरी मिळेल. धर घे घाल. हा पण सूर्याला जसं कायमचं तुझं केलंयस ना तसं या बांगड्यांना करू नकोस हं? नंतर माझ्या मला परत दे. अगं गंमत केली. आवरा लवकर. खरंच किती करतायत तुम्ही सगळे माझ्यासाठी. एवढं तर माझ्या घरच्यांनी पण माझ्यासाठी केलं नव्हतं कधी. तुम्ही आजवर आमच्यावर लय प्रेम केलं, आम्हाला मान सन्मान दिला, आणि आमची खात्री आहे की आज बी ते प्रेम तो मान सन्मान कायम असतो. आमच्या पूर्ण जे काय दिवे लावले ते बघून तो कमी झाला नसेल. अहो काय बोलताय डॅडी तुम्ही. अहो या गावासाठी केवढं केलंय तुम्ही. मग तुमच्याबद्दलचा आदर या लोकांच्या मनातला कधीतरी संपल का? हा काय हो? अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. अहो डॅडी, तुम्ही आमच्या सर्वांसाठी आज पण देव माणूस आहात. बरोबर का नाही? नाही 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 नाही, मी देव नाही. देव तिथं हात बसलाय. मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे आणि त्याच देवाचा भक्त बी आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी आपल्या या देवाला काहीच कधीच कमी पडू देणार. पुढच्या वर्षभरामध्ये या मंदिराचा आम्ही काय पालट करणार म्हणजे करणार. तुम्हाला तर माहिती आहे आमदार सरनोबताशी आमचे संबंध बिघडलेत, आणि तरी मी आम्ही आमचा मान सन्मान बाजूला ठेवून त्यांच्याशी बोललो. त्यांच्याकडनं या देवळासाठी निधी मंजूर करून घेतला, आणि त्यांनी तो नाही बी दिला तरी काही फरक पडत नाही. आम्ही आमचं घरदार विकू आणि अख्ख्या जिल्ह्यात नसल असं आपल्या देवाचं मंदिर करून दाखवू. गाड्यांचा विजय असो, गाड्यांचा विजय असो. असं वाटतंय हेच तुझा जीव घ्यावा, तर मला माझी प्रतिष्ठा धुळी नाही मिळवायची म्हणून वाचलीस तू. डॅडी इथं देवळात आहेत. देवाच्या साक्षीनं त्यांची माफी मागितली तर ते मोठ्या मनानं मला माफ करतात. डॅडी, का स्वतःच्या मुलीचा एवढा द्वेष करताय? खूप त्रास होतोय. डॅडी, जे झालं त्याच्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला असेल याची कल्पना आहे आम्हाला. आम्ही सगळेजण तुम्हाला देव मानतो. देव सगळ्यांच्या चुका पोटात घेत असतो. तुम्ही पण सूर्यान तुळजाची चूक
पोटात घ्यावी ही विनंती. डॅडी मोठ्या मनाने ह्यांना माफ करा तुम्ही. हे फुल जसं होतं तसं करून द्यायचं. पाकळीन पाकळीत जाग्यावर. जर तसं केलं तर हिथं यांच्या समोर तुम्ही म्हणताय तसं यांना मोठ्या मनानं माफ करेन मी. काय झालं? दादा तू जाऊ आपण इथनं. दादा माझं चुकलं डॅडी. मी माझ्या देवाला दुखवलंय. मला माहितीये मी किती जरी तुमची माफी मागितली तरी तुमच्या जखमा नाही भरून निघणार आहेत. डॅडी मी तुम्हाला देव मानलंय. देवानं आजपर्यंत फक्त मला आशीर्वादच दिल्यात. पण आज माझ्यामुळं माझ्या देवाच्या मनात माझ्याबद्दल राग हे बघून लई त्रास होतो डॅडी. माझं चुकलंय. मला तुम्ही पाहिजे ती शिक्षा द्या डॅडी. वाटलंच चापकाचं फटका द्या, पण असं तुम्ही बोलणं नका टाकून देऊ. तुमच्या सावलीतनं मला लांब करू नका डॅडी. या त्रासातनं बाहेर काढा डॅडी. मला खरंच बाहेर काढा. सोडणार नाही तुझं. दादा सूर्या, हे बघ डॅडी तुला आज ना उद्या माफ निश्चित करतील, आम्हाला खात्री आहे. आणि हे बघ सगळे आम्ही तुझ्या पाठीशी आहे. परिणू चला आपण परीक्षेची तयारी करून घेऊ. चला या ना ना दाजी चला. चला आपण पनीरच्या देवावर जाऊ. काय गरज होती त्यांच्या पायावर डोकं ठेवायची? सूर्या तुला वाटतोय तसा त्यांचा स्वभाव साधा आणि सरळ नाहीये. मी त्यांची मुलगी आहे. लोकांसमोर त्यांचा एक वेगळा चेहरा असतो आणि खरा चेहरा तुला माझं आणि डॅडींचं नातं नाही कळणार. तू नको याच्यात पडू. डॅडी माझ्यासाठी काल पण देव माणूस होते, आज पण आहेत आणि उद्या बी कायम असणार आहेत.